दत्तवाड जिल्हा परिषद मतदारसंघात भाजपचे कमळ फुलेल सावकार मादनाईक। केंद्रात आणि राज्यात भाजपचे सरकार असल्यामुळे विकासाचा थेट निधी आपल्या मतदारसंघात येणार असून दत्तवाड जिल्हा परिषद मतदारसंघासह शिरोळ तालुक्यातील इतर मतदारसंघातही भाजपचे कमळ फुलेल असा विश्वास शेतकरी नेते सावकार मादनाईक यांनी व्यक्त केला। दत्तवाड जिल्हा परिषद मतदारसंघातील भाजपच्या अधिकृत उमेदवार मृणालिनी राजे पाटील तसेच पंचायत समिती मतदारसंघातील उमेदवार बाबूराव पवार यांच्या प्रचाराचा शुभारंभ दत्तवाड येथील दत्त मंदिरात करण्यात आला। यावेळी आयोजित कार्यक्रमात सावकार मादनाईक बोलत होते। प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला। यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य विजय भोजे यांनी जोरदार भाषण करताना सांगितले की संजयदादा पाटील हे बाहेरून आलेले नेते नाहीत, तर ते शिरोळ तालुक्याचे मातीतले नेतृत्व आहे। ज्या काळात शिरोळ तालुक्यात भाजप शिवसेनेचा झेंडा खांद्यावर घ्यायला कोणीही तयार नव्हते, त्या काळात संजयदादांनी धाडसाने हा झेंडा खांद्यावर घेतला। त्यामुळे हा मतदारसंघ त्यांच्यासाठी नवा नाही। या मतदारसंघाचा खऱ्या अर्थाने विकास करण्याची ताकद भाजपमध्ये आहे। त्यामुळे जिल्हा परिषद उमेदवार मृणालिनी राजे जाधव पाटील आणि पंचायत समितीचे उमेदवार बाबूराव पवार हे निवडून आल्याशिवाय राहणार नाहीत असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। यावेळी बोलताना संजयदादा पाटील म्हणाले की केवळ निवडणूक आहे म्हणून आम्ही या मतदारसंघात फिरत नाही। गेल्या अनेक वर्षापासून आम्ही सामाजिक कार्यात सक्रिय आहोत। जनतेच्या आग्रहानुसार आम्ही निवडणूक रिंगणात उतरलो असून या मतदारसंघात भाजपचा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही असा निर्धार त्यांनी व्यक्त केला। गावातून काढण्यात आलेल्या प्रचार फेरीला दत्तवाड गावात मोठा प्रतिसाद मिळाला। या कार्यक्रमात सुशांतदादा पाटील, बाजीराव गोरे, मजूर खोत, राजगोंडा पाटील, अण्णासाहेब पाटील यांच्यासह भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। शिवार न्यूजसाठी दत्तवाडहून इसाक नदाब असतील या माध्यमातून बरीच कामं झालेली आहेत। या आता मी एवढंच सांगू इच्छितो, आता जर तुम्ही ह्या सीटा आपल्या निवडून दिला तर चांगल्या पद्धतीनं संजय पाटील साहेब असतील, आम्ही सगळ्यांनी मिळून कमळ या चिन्हावर मतदान करा तुम्ही आणि हे प्रचंड मताने निवडून द्यावं। या सगळ्या पलीकडं टाकळी मतदारसंघात देखील आपले उमेदवार आहेत हरिश्चंद्र पाटील, त्यांना देखील या सगळ्या मतदारसंघामध्ये कुठं भाजपचे भावानं काय घडलं हे सांगण्यापेक्षा 4 उमेदवार आमचे दत्तवाड असेल, आलास असेल, उदगाव असेल आणि यड्राव असेल, या 3 मतदारसंघामध्ये आपण 4 जिल्हा परिषद सदस्य उभा केलेले आहेत, 7 पंचायत समिती सदस्य आहेत। काय घडलं? कारण मी या विरोधकांना एवढंच सांगू इच्छितो, जे आमच्या बरोबर आहेत महायुती म्हणून घटक पक्ष म्हणून मी स्वतः सांगतो, मी आमदारकीला पाठिंबा दिला म्हणून निवडून आल्यात एवढं लक्षात ठेवायचं तुम्ही। कारण का 25,000 मतांना मी म्हणजे फिरवलेलं आहे। कारण आम्ही सगळ्यांनी, भोजे सर असतील, आम्ही सगळ्यांनी सांगितलं महायुतीला पाठिंबा द्यायचा आम्ही ठरलं। भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर एक घटक पक्ष म्हणून आम्ही त्यांना पाठिंबा दिला आणि त्यांनी निवडून यायचं काम केलं आणि त्यांना कमळ चिन्ह का चालत नाही आता हे प्रश्न तालुक्यातल्या जनता दाखवून दिली एवढं लक्षात ठेवा। कारण आता त्यांनी चिन्ह आम्हाला इथं भाजपला जागा सोडायला तयार नाहीत। म्हणजे दत्तवाड आम्ही मागितलं, ही सगळ्या जागा मागत असताना, उदगाव मागितलं, 3 जागा मागितलेल्या असताना त्यांनी सोडलेली नाहीत। हे उत्तर ह्यावेळी तालुक्याची जनता देईल एवढं। आणि मला देखील माझ्या मतदारसंघामध्ये मला फसवलेले आहेत। कारण मी त्यांच्याबरोबर एवढं कट्टर राहून प्रामाणिकपणानं नगरपालिकेला असेल घटक पक्ष म्हणून आम्ही मदत केलं आणि त्यांनी एक देखील जागा माझ्यासाठी देखील सोडली नाहीत। मग हे आम्हाला जर असे दगा देत असतील तर ही वेळ आहे भावांनो, आणि भारतीय जनता पार्टीला कमळ या चिन्हावर मतदान करून एक विकास म्हणजे काय असतोय हे दाखवून देण्याचं काम संजय पाटील साहेबांनी, हे दोघं उमेदवार आमच्या जिल्हा परिषद सदस्यताई आणि पवार साहेब हे दाखवतील एवढं या निमित्तानं तुम्हाला आव्हान करतो कळकळीची। का तर सगळ्या मतदार इथंच नव्हं, तुमचे जिथं पाहुणे असतील आमच्या ह्या 4 उमेदवार राहिले तिथं तुम्ही सगळ्यांनी कमळ या चिन्हावर मतदान करण्याचं तुम्ही आव्हान करा एवढंच या निमित्तानं सांगतो। या मतदारसंघामध्ये मोठ्या संख्येनं कमळ निवडून येण्यासाठी तुम्ही प्रयत्न करावं एवढंच या निमित्तानं विनंती।